लिफ्टचा दरवाजा उघडताच त्यातून तो नेहमीप्रमाणे त्याची दमदार पावलं टाकत बाहेर पडला. त्याच्या येण्याने सगळीकडे अगदीच पिन ड्रॉप सायलेंट पसरलेला. स्टाफनेही माना खाली घातल्या, जणू हा येऊन त्यांच्या मानेवरच बसायचा वाटतं. पण त्याच्या स्लीपर्सच्या आवाजानेही सगळ्यांचे डोळे तटस्थ होऊन त्याच्यावर आले. ब्लॅक कलरचा टी शर्ट आणि खाली ग्रे कलरची पॅन्ट, अगदीच कॅज्युअल लुक मध्ये होता तो. तरी त्यातूनही त्याची भारगस्त पर्सनॅलिटी अगदीच उठून दिसत होती. तो त्याच्या मोबाईल मध्ये बघत त्याच्या त्याच गंभीर मुद्रेने खिशात एक हात टाकून पूर्ण एटीत समोरून चालत येत होता. तसे सगळ्यांच्या पाठीचे कणे अगदीच ताठ झाले, जणू त्या सर्वांना समोरून यमराजच येत असल्याचा भास होत असावा. पण जसं त्यांचं लक्ष अग्नीच्या मागूनच लिफ्टमधून बाहेर पडलेल्या रमेशवर गेलं, तशी इथे देविकाची बुबुळं बाहेर यायचीच बाकी राहिलेली. कारण रमेशचं अग्नीय बरोबर असणं तिच्यासाठी चांगली गोष्ट नव्हतीच मुळी. पुण्याला शिफ्ट होण्यावरून चाललेले वाद देविकाला काहीही करून अग्नीपर्यंत पोहोचू द्यायचे नव्हते. नाहीतर त्याला तिचा प्लॅन उधळायला एक सेकंदही लागणार नव्हता. म्हणून रमेशला बघून तिच्या नजरेत राग उतरला असला तरी कपाळावर मात्र भीतीने घाम जमा झालेला. पण आत्ता समोर रमेशला बघून नित्या पळत जाऊन त्याच्या मिठीत शिरून मुसमुसू लागली. तसं बाकी सगळ्यांनाही वाईट वाटलं. तिला इथून जायचं नाही हे सर्वांना समजत होतं, पण तिच्या आई समोर कोण डोकं फोडणार ना. तिला रडताना बघून आरवचेही डोळे पाणावले. तिची प्रत्येक गोष्ट त्याला वेदना देऊन जाते हे समजत असूनही त्याचं डोकं ती गोष्ट एक्सेप्ट करायला तयारच नव्हतं. म्हणून त्यालाही तिच्या बाबतीत काहीच एक्सप्रेस होता येत नव्हतं. त्याच्या भावनांच्या या गोंधळात त्याचीच आता खूप कोंडी होत होती. पण अग्नीय मात्र अजूनही स्वतःच्या मोबाईल मध्ये डोकं घालून डायरेक्ट सगळ्यांच्या बाजूने डायनिंग एरियात निघून गेला, जणू मी काही ऐकलंही नाही आणि पाहिलंही नाही. तसं इथे सियाचं तोंड तर उघडच झालं. काय माणूस आहे हा सिया? हा माणूस आहेच कुठे? हा तर कुटील बुद्धीचा राक्षस आहे, राक्षस. खरंच इथे इतकं मोठं रामायण आणि महाभारत छिडलंय, त्याचं या माणसाला काही आहे का बघा. फक्त काम करून पैसे कमवायचं माहित आहे ह्यांना. पण जरा घरात लक्ष दिलं तर इथे काय युद्ध चाललंय ते कळेल ना. सियाला तर अग्नेयच्या या कूल नेचरचा रागच आला, कारण त्याने नित्या आणि आरवसाठी तरी ह्या गोष्टीत लक्ष घालणं तिला गरजेचं वाटत होतं. पण ती अजून तिच्या या रावणाला पुरती ओळखली नव्हती वाटतं. त्याच्या परमिशन शिवाय मेन्शनची हवाही बाहेर जाऊ शकत नव्हती. तिथे माणूस कसा जाणार होता बाई? डॅड, मम्मा, मम्मा काय बोलतीये? आपण पुणे? नित्याने रडतच रमेशच्या मिठीत स्वतःला झोकून दिलं. तिच्या मॉम कडून तिला कधीच अपेक्षा नसतात, पण तिचे डॅड तिला समजून घेतात हे तिला चांगलंच माहित होतं. म्हणूनच तर त्यांना बघून तिचं मन हळवं झालं. नीतू बाळा, पहिलं हे रडणं थांबव बरं. इतक्या छोट्या गोष्टीसाठी इतकं रडायचं असतं का? जे होईल ते तुझ्या मर्जीनेच होईल. कोणीच तुझ्यावर कसलीच जबरदस्ती करणार नाही. रमेश नित्याला समजवत तिचे प्रेमाने डोळे पुसत बोलतच होता की रमेश, हे काय बोलताय तुम्ही? नित्याची मर्जी काय असणार हे जाणून असल्याने देविका काहीशी दबक्या आवाजात चिडतच त्यांच्या जवळ आली. कारण अग्नी खाली आलाय म्हटल्यावर आता कोणाचाच आवाज निघणार नव्हता. देविका, आता तू शांतच बस. मला तुझ्यामुळे माझ्या प्रिन्सेसच्या डोळ्यात अजिबात पाणी नको आहे. आणि राहिला पुण्याला जाण्याचा प्रश्न तर त्याचा निर्णय अग्नीच घेईल, समजलं? नीतू बच्चा, तुझ्या भाईवर तुझा विश्वास आहे ना? रमेशने आता
देविकाला थोडं रागात दटावताच नित्याला परत जवळ घेतलं. तशी इथे देविकाने दात ओठ खात हाताची मूठ आवळली. आतल्या आत तिची भरपूर चरफड होत होती. रमेशच्या प्रश्नावर नित्याने फक्त खालीवर मान हलवत ती परत रमेशला बिलगली. तिला तिच्या भाईवर तर त्या देवापेक्षाही जास्त विश्वास होता. तो तिच्यासाठी कधीच चुकीचा निर्णय घेणार नाही हे जाणून होती ती. मॅडम भलेही त्याला भरपूर घाबरत होत्या, पण तिच्या मनात त्याची रिस्पेक्ट मात्र सगळ्यात जास्त होती. अहो, पण तुमची ट्रान्सफर? देविका रमेशला आठवण करून देते. आत्या, डोंट वरी, भाईसाठी काहीच इम्पॉसिबल नाही. आरव ओठ तिरके करत नित्यावर एक नजर टाकत तोही डायनिंग कडे गेला. तसं रमेशही नित्याला समजवतच तिला घेऊन गेले. त्यांच्याच मागे नर्सनेही सुवर्णाची चेअर ढकलली. नित्या माझी मुलगी आहे, मग तिच्या आयुष्याचे निर्णय अग्नी का घेणार? देविकाची नुसती धुसमुस होत होती, कारण तिला तिचा प्रत्येक वार तिच्यावरच पलटताना दिसत होता. नित्याच्या थ्रू यावेळी खूप काही करायचं होतं तिला, पण अग्नी असताना ते काहीच शक्य नव्हतं. भलेही नित्या तुझी मुलगी असली तरी लहानपणापासून तिचं सगळं संगोपन त्यानेच केलंय ज्याच्या घरात तू सध्या राहत आहेस. तुझ्या लेकीला स्वतःच्या बहिणीपेक्षाही जास्त प्रिन्सेस बनवून ठेवलंय त्याने. तिच्या प्रत्येक इच्छा न मागताही पूर्ण करणाराही तिचा भाईच होता. तिच्या आजारपणात फक्त त्याच्या एका फोनवर मेन्शन मध्ये डॉक्टरांची रांग लागायची. तिच्या प्रत्येक सक्सेस मध्ये भलेही त्याने तिच्या पाठीवर थाप मारली नसेल, पण तिच्या डोक्यावर मात्र हात ठेवून जायचा. विसरू नको देविका, माझ्या अग्नीने तुझ्या फक्त मुलीसाठीच नाही तर तुझ्या पूर्ण परिवारासाठी काय काय केलंय ते. म्हणून त्याला नित्याच्या बाबतीत कोणताही निर्णय घ्यायचा पूर्ण हक्क आहे. आजी परत आपल्या लेकीला सुनवून त्याही जेवायला निघून गेल्या. तसंही त्यांच्याशिवाय जेवण संपणार तरी होतं का? तिच्या आईचं हे अग्निपुराण ऐकून देविकाही पाय आपटत डायनिंग कडे वळली. या बाईला इतका जर राग आलाय तर न जेवता डायरेक्ट रूम मध्ये जायचं ना. पण नाही, या बाईला तर चांगलं खाऊन पिऊन परत भांडायला उभा राहायचं होतं ना. म्हणून एनर्जीसाठी गिळणं तर गरजेचंच होतं. अरे वा, माझे रावण इतकेही वाईट नाहीत तर, पण खडूस मात्र नक्की आहेत. इथे आता कुरुक्षेत्र उभा झालेला असताना हे डायरेक्ट डायनिंग कडे कसे जाऊ शकतात? विषयाचं काही गांभीर्य आहे की नाही ह्यांना? आणि खाऊन खाऊन असं काय खाणार आहेत हे? तर त्या पाण्यात उभवलेल्या अर्ध्या कच्च्या पक्क्या भाज्या, जे बघूनच मला मळमळायला लागतं. सिया लांबूनच अग्नियावर नजर रोखून त्याला बडबडत बसलेली. तिला तर सगळे निघून गेले ह्याचंही भान राहिलं नव्हतं. सिया, राणी, अगं तू एकटी तिथेच का उभी आहेस? ये जेवायला. सुवर्णाचा आवाज कानावर पडताच सियाची समाधीत लीन झालेली तपश्चर्या भंग पावली आणि गडबडून आजूबाजूला पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. अरे, इथे तर कोणीच नाही म्हणजे मी स्वतःशीच बोलतीये का? सिया भानावर येत पटकन येऊन तिच्या जागेवर बसली. तसं तिची सर्वात पहिली नजर तिच्या बाजूच्याच हेड चेअरवर बसलेल्या अग्नेयवर गेली, जो आत्ताही मोबाईल मध्ये बघून शांतपणे त्याचं जेवण करत बसलेला. ते बघून तिचा कपाळ आकसलं ना. म्हणजे इथे ह्यांची बायको जवळ नाही तरी ह्यांना त्याचं काही आहे का बघा. आणि असणार तरी कसं ना. साहेबांना तर आता माझा राग आला असणार. माझा हात बघूनच नाक फुगला असेल ह्यांचं. मग आता तो राग हे असंच उकडलेल्या तोंडाने बसून पुरेपूर वसूल करणार. सियानेही आता रागात त्याच्यावरून डोळे फिरवत तोंड पाडून खायला सुरुवात केली.
त्याने खाली आल्यापासून बघितलं नाही म्हणून तिलाही त्याचा राग आलेला. पण त्यावेळीला कुठे माहित ना की भलेही त्याचे डोळे जरी तिच्यावर नसले तरी तिच्या एकूण एक रिॲक्शन कडे त्याचं काटेकोरपणे पूर्ण लक्ष आहे ते. भलेही त्याला तिचा भयंकर राग आला होता. तिने स्वतःला इतकं हर्ट केलं ही गोष्टच तो सहन करू शकत नव्हता. पण तरी त्याचं तिच्यावरचं ते लिमिटलेस प्रेम कधी तिला दिसणारही नव्हतं. अगं बाई, तो तुझ्यावर किती प्रेम करतो हे तू लुनाला विचार, ती तुला जास्त चांगलं सांगेल. आता अग्नेय डिनरला होता म्हटल्यावर सगळे गप्प खाली मान घालून जेवत होते. पण सियाची नुसती वळवळ चालली होती. त्याचं अटेन्शनही तिला भेटत नसल्याने तिची आता जेवणाच्या टेबलवर चिडचिड होत होती. म्हणून मॅडम न खाता फक्त प्लेटमध्ये चमचा फिरवत बसलेल्या. आरू हा खडूस राक्षस असं उकडलेलं तोंड घेऊन जेवायला बसल्यावर असं वाटतंय की कोणाच्या तरी शोक सभेला जेवायला बसलोय आपण. सियाने हळूच बाजूला सरकून आरवच्या कानात कुजबुजताच त्या लेकराला तर तिचं हे भयानक मत ऐकून ठसकाच लागला. तसं सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. आरू, अरे हळू घ्या. या मॅडमच्याच कृपेने त्याला ठसका लागला आणि आता हीच त्याला हळू बोलतीये. म्हणजे खरंच हिचं एक अवघड आहे बाबा. आरव जेवताना तोंडाचं शटर बंद ठेवावं इतकंही कळत नाही का तुला? अग्नेय सियाचा जेवताना चाललेला टाइमपास बघून रागातच त्या दोघांवरही जोरात ओरडला. तसं बाकीच्यांनी घाबरून मानाखाली घालून पटापट हात चालवायला सुरुवात केली. त्याच्या ओरडण्यावर सियाही दचकलीच. अहो, पण तोंडाचं शटर बंद केल्यावर जेवायचं कसं? सियाने ओठांचा चंबू करून अगदी सिरियस होत अग्नेयकडे पाहिलं. तिला खरंच खूप गंभीर प्रश्न पडलेला. तिच्या प्रश्नावर बाकीच्यांनी तर अजूनच माना खाली घालत कसं बस स्वतःचं हसू दाबलं. हे एकच असं गोड ध्यान होतं जे अग्नेयच्या रागातही उत्तर देण्याची हिम्मत करू शकत होतं. तिच्या प्रश्नावर आलेला राग तिच्या त्या निरागस एक्सप्रेशनला बघून क्षणातच विरघळून गेला आणि तिच्या ओठांचा तो चंबू बघून त्याला तिच्यावर परत प्रेम येणार की त्याने कसं बस त्याच्या भावना आवरत तिच्यावर रागीट नजर रोखली. जाना, तो रागात तिला काही बोलायला जाणार की त्याचा भडकलेला चेहरा बघून तिचं तोंडच उतरलं. तसा अग्नेयने स्वतःच्या कपाळावर बोटं घासत त्याचा राग गिळला. तिच्यावर तर त्याला धड रागवताही येत नव्हतं. त्यात जेवताना त्याला तिची कोणतीच रडारड नको होती. हो जेवते, सिया हळू आवाजात पुटपुटत खाली मान घालून गपगुमान जेवू लागली. तसं त्याला परत कसं तरीच झालं. त्याचा थोडाही राग तिला सहन व्हायचा नाही. मॅडम तर लगेच कोमेजून जायच्या. सगळ्यांची जेवणं होताच अग्नीने स्टाफने आणून दिलेल्या रुमालाला हात पुसत एकवार नित्याकडे बघितलं आणि बोलायला सुरुवात केली. मिसेस सरंजामे, नित्याच्या लास्ट इयरचे फक्त 2 मंथ राहिले आहेत. आफ्टर दॅट शी विल बी फ्री. सो फॉर नेक्स्ट 2 मंथ तरी ती कुठेच जाऊ शकत नाही. बट येस, आफ्टर दॅट शी विल बी फ्री टू टेक हर ओन डिसिजन. आय होप माझ्या या डिसिजनचा कोणाला काही प्रॉब्लेम नसेल आणि असला तरी आय डोंट केअर. होणार तेच जे मी ठरवलंय. अग्नेय त्याचा डिसिजन देऊन निघून जाताच देविकाही रागात सरफडतच निघून गेली. पण नित्या मात्र आता आनंदाने उड्या मारत येऊन सियाला बिलगली. आरवच्याही ओठांवर केवढी ती मोठी स्माईल आली. पण त्याची आता कोणतीच रिॲक्शन नित्याला बघायची नव्हती. कारण मगाशी तिला त्याच्याकडून कुठलीच हिंट न भेटल्याने ती आता शक्य तितकं त्याच्यापासून लांबच राहणार होती. इकडे सिया जीव मुठीत घेऊन कशीबशी तिच्या रूमच्या बाहेर तर आलेली,
पण आता आत जायची मॅडमला प्रचंड भीती वाटत होती. तिच्या उकडलेल्या राक्षसाची दहशत अजून काय ना. देवा, या राक्षसाला इतका राग का दिला आहेस रे बाबा तू? द्यायचं होतं तर थोडं अजून प्रेम दिला असतं तरी चाललं असतं रे मला. पण ह्यांचा राग म्हणजे नुसती आग आहे, ज्याचे चटके या लहान जीवाला सोसवत नाहीत रे. माझा जीव बघ, सुरू होतात संपते मी, तरी हा कुटील राक्षस माझ्यावर रागवताना अजिबात दया करत नाही. पण काय आता, अंगाशी आलंय म्हटल्यावर आत तर जावंच लागेल, कारण मी आत नाही गेली तर तो राक्षसच साक्षात बाहेर येईल, आणि ते तर मला अजिबात परवडणारच नाही. त्यापेक्षा स्वतःच्या पायानेच मरणाच्या खड्ड्यात उडी घेणं जास्त सोपं वाटतंय मला. सियाने मनोमन देवाचा धावा करत दीर्घ श्वास घेतला आणि दरवाजा ढकलून ती डायरेक्ट आत आली. तर तिची नजर थेट बेडवर बसलेल्या तिच्या उत्सव मूर्तींकडे गेली, जिथे बेडवर तिचे आहो हाताची घडी घालून फुल अँग्री मोड मध्ये बसलेले दिसले तिला. ते बघून तिने आवंडाच गिळला. त्याची ती तीक्ष्ण आणि भेदक नजर बघूनच कुठे पळून जाऊ असं झालं तिला. पण त्याच्यापासून पळून तरी ती जाणार कुठे होती, आणि ती इवन जगाच्या कुठल्याही टोकाला गेली तर तिच्या अहोंना तिला शोधायला जास्त टाइम लागणार होता का? अरे, तुम्ही अजून झोपला नाहीत? सियाने बळबळच ओठांवर हसू ताणत त्याच्याकडे नॉर्मली पाहतच ती क्लोजेटकडे वळली. आय एम वेटिंग फॉर यू. जस्ट फ्रेशन अप अँड कम फास्ट. अग्नेयचा तो थंड आवाज कानावर पडताच इथे क्लोजेटकडे पडणारं सियाचं पाऊल जागेवरच धिजलं, आणि तिच्या पाठीच्या कण्यातून भीतीची एक भयंकर लाट जण उसळून गेली. तिच्या तळहातालाही भीतीने घाम चढला. अहो, तो खूपच भडकला बघून ती मागे वळणार. आय सेड फास्ट. आय डोंट हॅव दॅट मच टाइम. अग्नेयने परत तशाच करारी आवाजात बोलताच सिया तडक पळतच क्लोजेटमध्ये शिरली आणि अवघ्या 5 मिनिटात चेंज करून बाहेर आली. पण आता जसं अग्नेयचं लक्ष तिच्यावर गेलं तशी त्याची नजर किंचित मवाळ झाली, कारण मॅडम पर्पल कलरच्या नाईट ड्रेसमध्ये अगदीच गोड दिसत होत्या. त्यावर येलो कलरच्या फ्लॉवरची प्रिंट होती. सिया शहाण्या बाळासारखी येऊन बेडवर तिच्या साईडला बसली. खरंच त्या ड्रेसमध्ये अगदीच गोड दिसत होतं त्याचं पाखरू. तुला काही बोलायचं आहे? आता त्याने शांततेत विषय काढला, कारण की ती त्या विषयापासून पळणार हे त्याला माहीत होतं, आणि त्याला तिच्या तोंडूनच सत्य ऐकायचं होतं. राघवेंद्रचा तर तो गळा दाबणारच होता, पण त्याआधी त्याच्या जाण्याला कचाट्यात घेणार होता तो. नाही, मला आता फक्त झोपायचं आहे, ते पण तुमच्या मिठीत. सिया अगदी काहीच न झाल्यासारखा बिहेव करत दोघांच्या पायाखालचं ब्लँकेट ओढायला जाणार, पण अग्नेयने त्यावरचा पायच काढला नाही, म्हणून तिच्याने ते निघेनाच. ती ताकद लावून पार रडवेलीच झाली. अहो, पाय काढा ना, मला झोपायचं आहे. सियाने अगदीच केविलवाना चेहरा करत अग्नेयकडे बघून ओठांचा चंबू केला. तसे त्याचे डोळे आणखीनच तीक्ष्ण झाले. जाना, माझं बोलणं अजून पूर्ण झालं नाही आहे. तिचे चाललेले नखरे बघून त्याचा आवाज किंचित वाढला. तशी तिलाही आता चीड आली. प्रत्येक टाइमची त्याची हीच मनमानी तिला आवडायची नाही. हे बघा, तुम्ही मला परत त्या गोष्टीवरून 100 प्रश्न विचारायच्या आधीच मी तुम्हाला क्लिअर सांगतेय की मला काहीच विचारू नका. मी तुम्हाला काहीच सांगणार नाही आहे. मला आता फक्त झोपायचं आहे. सियाने गाल फुगवून हाताची घडी घालत चेहरा फिरवला. तशा इथे अग्नेयच्या भुवया आकसल्या ना. म्हणजे रागवला तर तो होता,
पण नखरे मात्र हिचेच चाललेले. तिला त्या टॉपिकवर बोलायचं नाही हे त्याला समजत असल्याने त्याने बारीक नजर करून तिच्यावर नजर रोखली. स्वतःला हट करायची काय गरज होती? तिचा वाढलेला आवाज बघून त्याचाही आवाज जास्तच कठोर होताच आता मात्र सियाने दचकून अंग आकसलं आणि घाबरतच त्याच्याकडे बघितलं तर सध्या त्याचा चेहराही तितकाच कठोर झाला होता. ते बघून आता मात्र मॅडमचं रडू हळूहळू मनातून डोळ्यांकडे पोहोचायच्या प्रवासाला लागलं. मला जे योग्य वाटलं ते मी केलं. तिने मान झुकवून तिच्या कातर आवाजात जे खरं कारण होतं तेच उत्तर देताच त्याची तिच्यावरची नजर अजूनच गडद झाली. तिला तिने जे केलं ते योग्य वाटतंय म्हणून त्याचा राग अजूनच चढला. हे जे तू केलंय ते योग्य वाटतंय का तुला? हे योग्य होतं का? ह्यावेळी अग्नेय तिला दटावताच तिने घाबरून पटापट नकारार्थी मान हलवली. डोळ्यात तर अश्रूंनी पूर्ण दाटी केलेली, पण तरी तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं नाही. इकडे आहे मी. तुझी नजर मला माझ्यावर हवी. त्याला माहित होतं मॅडमचं रडू जवळ आलंय ते, पण ह्यावेळी तिचे कान पिळणं गरजेचं होतं. नाहीतर ती असा मूर्खपणा परत करताना थोडाही विचार करणार नाही. त्याच्या ओरडण्यावर तिने पटकन तिची नजर वर केली. तसं तिच्या डोळ्यात पाणी बघून क्षणभरासाठी त्याचं हृदयही गलबलून आलं. पण नाही, त्याला डगमगून कसं चालणार ना? नाहीतर त्याची जाना परत कधी स्ट्रॉंग उभा राहणार नव्हती आणि हे त्याला कदापि चालणार नव्हतं. तू विसरली का? तुला स्वतःलाही हट करायचा अधिकार नाही ते? विसरली ना? बट डोंट वरी, यापुढे नाही विसरणार. कारण आता तू हा मूर्खपणा केलाच आहेस तर तुला ही पनिशमेंट भेटायला नको का? म्हणजे परत स्वतःला हट करायचा तू स्वप्नातही विचार करणार नाहीस. अग्नेयच्या वाक्यावर सियाचे डोळेच मोठे झाले. पनिशमेंट या एका शब्दावरच हृदय धडधडलं तिचं. पूर्ण शरीरात भीतीने उष्ण हवेची वाफच पसरली. अहो तुम्ही मला पनिशमेंट देणार? मॅडम आता भोकाड पसरायच्या बाकी राहिलेल्या. ऑफकोर्स माझे रूल्स सगळ्यांसाठी अगदी सेमच असतात. चूक असताना मी समोर नातीही बघत नाही, कारण मला समोरच्याला परत कुठला मूर्खपणा करायचा चान्सच द्यायचा नसतो. अग्नेय बोलतच होता की अहो मी परत असं नाही करणार. सिया आता घाबरून रडूच लागली. तो किती खडूस आणि निर्दयी राक्षस आहे तिला चांगलंच माहित होतं. आता तुझी पनिशमेंट ही आहे की पुढचे 3 डेज तू माझ्या मिठीत नाही झोपणार. तू ह्या बेडवर झोपणार आणि मी स्टडीमध्ये झोपेन. इज दॅट क्लिअर? अग्नेयने बोलायला उशीर की सियाला रडूच फुटलं आणि ती नकारार्थी मान हलवत त्याच्याकडे झेपावली. पण त्याच्या पुढच्या क्षणाला त्या रूममध्ये भयानक असं वादळ आलं, कारण अग्नेयचा निर्णय म्हणजे अंतिम मोहरच होती. मग काय वाटतं तुम्हाला? सियाला अग्नेयची ही शिक्षा झेपेल का? आणि तिचा अग्नीही तिला 3 दिवस स्वतःपासून लांब ठेवू शकेल का? हे पाहण्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा, कारण पुढचा भाग नक्कीच स्पेशल असेल. आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हेही कमेंट करून सांगा बरं. आणि आवडला असेल तर लाईक आणि भरपूर लोकांना शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पटकन करून टाका.